मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी पुन्हा आक्रमक झाले आहेत। छगन भुजबळांना आता कुणी विचारणार नाही असा हल्लाबोल जरांगे पाटलांनी केलाय। तर आता मुख्यमंत्र्यांनी आरक्षण देऊन दाखवावं असंही जरांगे म्हटलेत। जरांगेंनी परभणीत जाऊन पीडित सूर्यवंशी कुटुंबाची भेट घेतल्यानंतर न्यायासाठी आंदोलनाचा इशारा दिलाय। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील समाज बांधवांसह रस्त्यावर उतरलेत। मराठा आरक्षणासोबत इतर सामाजिक प्रश्नांवर जरांगे पाटलांनी भूमिका घेतली आहे। परभणीत जरांगेंनी संविधानाची विटंबना झालेल्या जागेची पाहणी केली। तसंच सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना पाठीशी घालू नका असा पवित्रा जरांगेंनी घेतला। जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा छगन भुजबळांना लक्ष्य केलंय। गोरगरिबाच्या लेकराच्या मुंडकावर पाहिजे यासाठी मंत्रिपद पाहिजे का तुला? कशाला पाहिजे? कशाला पाहिजे? आणि त्याला सगळं राज्य विरोधात आहे, त्याच्या सगळं राज्य सरकारला कळतंय आणि फडणवीसांना कळतंय। ती पण ती अपेक्षा पाहायचं आहे, त्याला जर घेतलं की तो पक्ष मोडतो, सत्ता मोडती। जरांगे पाटलांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला। आरक्षणाला विरोध नाही म्हणणारे देवेंद्र फडणवीस यांनी आता आरक्षण द्यावं असं वक्तव्य जरांगेंनी केलंय। आम्ही आरक्षणाला आडवं पडत नाहीत। फडणवीस साहेब म्हणत होते की जरांगे पाटला सांगावं त्यांनी, मुख्यमंत्र्यांनी, की मी आरक्षणाच्या विषयात आडवा पडतो म्हणून मुख्यमंत्र्यांना मुभा दिलेली। आता तुम्हीच आता दिसणार आम्हाला दूध का दूध पाणी का पाणी आता होणार। मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या आरोपांना सत्ताधाऱ्यांनी चोख उत्तर दिलंय। आरक्षणावर एकत्रित निर्णय घेऊ अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली। हा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, त्यामुळे या प्रश्नामध्ये पहिल्या दिवसापासनं मी असेल, अजितदादा असतील, शिंदेसाहेब असेल, आमच्या भूमिकेत कुठलंच अंतर नाही आहे, आमच्यामध्ये कुठला अंतर्विरोध नाही आहे। मराठा आरक्षणासाठी 25 जानेवारीपासून पुन्हा आंदोलन करणार असल्याचं जरांगे पाटलांनी जाहीर केलं। आता सरकार तोपर्यंत आरक्षणावर काय तोडगा काढतं याकडे राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।